आता बातमी राजकारणामधल्या एका नव्या धक्क्यासंदर्भातली। 6 खासदारांच्या बंडखोरीच्या धक्क्यातनं सावरण्याच्या आधीच उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी आणखी एक मोठा धक्का दिलाय। आदित्य ठाकरेंसोबत सावलीसारखे वावरणारे वरळी मतदारसंघातले ताकदीचे शिलेदार सचिन अहिर यांना शिंदेंनी गळाला लावलाय। अहिरांना थेट विधान परिषद उपसभापती पदाचा अर्ज भरायला लावून शिंदेंनी वरळी बालेकिल्ल्यामध्ये ठाकरेंचा करेक्ट कार्यक्रम केला। अहिर यांची मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह उमेदवारी अर्ज भरतानाची दृश्य समोर आली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली। अहिरांची बंडखोरी आदित्य ठाकरेंसाठी मोठा धक्का आहे। साथ सोडताच अहिरांनी थेट आदित्य ठाकरे यांच्यावरच तोफ डागली। एकनाथ शिंदेंसोबत जातात सचिन अहिर यांनी कोणाला लक्ष केलं असेल तर ते आमदार आदित्य ठाकरे। शिंदेंसोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेतनं अहिर यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली, तर आदित्य ठाकरेंनीही दिलेल्या प्रतिक्रियेवर अहिर यांनी आता उत्तर दिलं। पाहूया। एक लक्षात घ्या की मी पक्ष कुठचाही सोडलेला नाही। ते तांत्रिक मुद्द्याबद्दल आपण वेगळ्या व्यासपीठावरती आपण बोलू। खाजगीत जर तुम्ही अनेक लोकप्रतिनिधीला विचारलं तर ते तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल। आणि मग असा नेता ज्यावेळी पुढाकार घेऊन एक जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देतो, त्यावेळी तो विचार पुढे घेऊन जाण्याची जिद्द आणि धमक ही आमच्यामध्ये आणि आम्ही कामाने दाखवून दिलेलं। आणि तुम्ही बघ काय होतो आता, तो मला राजकीय आज थोडा जरा संयम ठेवायचा आहे। काही लोकांनी जे आयुष्यात ते दगड उचललं नाही ते आता आम्हाला शिकवायला लागले तर कसं व्हायचं। जे जवळचे लोक आहेत ज्यांना सगळं काही मिळतं, हेच स्वतःच्या स्वार्थासाठी जे निघून जातात, हे आम्ही आता पाहत आलो। याच्यात काही नवीन नाही, धक्का बसण्यासारखं काही नाही आहे। तसं पाहिलं तर वरळी असेल, पूर्ण शिवडी वगैरे हा पूर्ण पट्टा हा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे। जी मतं आम्हाला मिळत आलेली आहेत तिथे असे आपण पाहिलं असेल, जे काही आधीपासून आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे हा बालेकिल्ला अजूनही राहिलेला आहे आणि आमचं तिकडचं काम बोलतं। आता पहिली प्रतिक्रिया तर होती, आता हळूहळू यायला लागलेली आहेत। कोण सांगतोय मी गट ठेव राहणार आहेत, कोण म्हणतोय की बा हे स्वार्थासाठी आलेत, कोण म्हणतो काय काय गोष्टी आहेत। पण ते वेगळ्या व्यासपीठावरती बोलता येईल, कारण ज्यावेळी आपल्याकडे लोक येतात त्यावेळी तुम्ही स्वार्थाचा विचार करत नाही, आपल्याकडे जातात तर स्वार्थासाठी विचार करतात। ही जी भंडारीची जी ख्याती जी लोकांची ती मी बोलीन आणि वेळेवरती योग्य रीतीने योग्य होतं। कोणी येण्याने कोणी जाण्याने धक्का काही बसत नाही, पण एकच दुर्दैवाचं आहे की ज्यांना आम्ही सगळं काही दिलं, जवळ होते। बरं, ही एक व्यक्ती अशी नाही की आदित्य ठाकरे भेटतच नाही, ते बोलूच नाही शकत, कारण परवा पण आम्ही पुण्यातून एकत्रच आलो। हे सगळं जरी खरं असलं तरी प्रश्न हाच येतो की अजून काय पाहिजे तुम्हाला, अजून किती ओरबडणार। काही टीका करतील, आरोप करतील, परंतु जोपर्यंत जसं शिंदे साहेबांनी सांगितलं की जोपर्यंत आम्ही बरोबर आहोत तोपर्यंत चांगले आहोत, आम्ही नाही आहोत तर मग ते कसे नालायक आहेत असा जो प्रयत्न काही लोकांच्या बद्दल होतो, हे दुर्दैवी आहे। म्हणूनच मला असं वाटतं की ते एका वेगळ्या व्यासपीठावरती ती भूमिका निश्चितपणे मी मांडीन। अरे ठीक आहे ना, काही फरक नाही पडत असले नसले तरी। म्हणजे सकाळी त्यांनी मला मेसेज पाठवले की उभे नाही राहणार, पण हे सगळ्या म्हणण्याच्या गोष्टी असतात। महत्त्वाची गोष्ट हीच आहे की कोणी कुठूनही उभं राहिलं। आपण पाहिलं ना, वाराणसीत पण 3दा एका उमेदवाराला मागे जावंच लागलं, ट्रेलिंग होतेच। त्यांना कुठलाच फरक जो आहे तो पडत नसतो कोणाच्या येण्याने जाण्याने। म्हणून त्यांना रोज लोक जे आहेत, खासदार आमदार जे आहेत, कार्यकर्ते जे आहेत, पदाधिकारी सोडून जातात। त्यांना लोकांची किंमत जी आहे ही शून्य आहे त्यांच्यासमोर। म्हणून लोकांनी पण समजून घेतलेलं आहे की आपल्या नेत्याला जे आहे आपली किंमत नाही, तर आपण त्या पक्षामध्ये का राहायचं। त्याच्यामुळे रोज खासदार आमदार जे आहेत ते सोडत चालले। दरम्यान अहिरांनी षटकार मारला, यापुढेही चौकार षटकार सुरूच राहतील असं एकनाथ शिंदे म्हणाले। एक प्रकारे ऑपरेशन टायगर हे सुरूच राहील असे संकेत आता शिंदेंनी दिले आहेत। मगाशी माझं त्यांच्या तोंडून माझं सचिन तेंडुलकर असताना, खरं म्हणजे ते अष्टपैलू आहेत, बॅटिंग बॉलिंग सगळं करतात, गुगली पण सांभाळतो, गुगली पण सांभाळतात। आज गुगली टाकलेली आहे। खरं म्हणजे चौकार षटकार सुरूच आहे, राहतील आणि एक एक समोरची विकेट धडाधड पडत राहील। तर सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचे आणखी आमदारही शिंदेंसोबत येतील असा दावा महायुतीच्या नेत्यांनी केला, तर ठाकरेंवरही त्यांनी निशाणा साधलाय। शिवसेनेमध्ये येणारी इन्कमिंग एवढी जोरात आहे, आता किती लोक येतील याचा सगळा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेत आहेत। आदित्य ठाकरे वगळून इतर सर्वजण शिवसेनेमध्ये येतील असा आमचा अंदाज आहे। सचिन अहिर साहेब हे या पुऱ्या मुवमेंटमध्ये जे त्यांनी काम केलं, कदाचित ह्या सर्व कामाची एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली जबाबदारी त्यांनी पहिले पार पाडली असेल, म्हणून त्यांना उपाध्यक्षपद यावेळेस मिळालं असेल। बरं, अजून काय काय होणार आहे महाराष्ट्रात? अजून तर
आता आमच्या साहेबांनी सांगितलं हे तर टायटल आहे, अजून पिक्चर बाकी आहे. ते तर डॅमेज कंट्रोल करण्याकरता फिरताय ना, पण इकडे डॅमेज सुरूच आहे. आता किती लोकांना आवरणार आहे. आता पुन्हा वरळीमध्ये सभा घ्यावी लागेल. महाराष्ट्राचा जो अभिषेक बॅनर्जी आहे त्याच्यामुळे उबाटा पूर्ण पद्धतीने खाली होणार आहे. TMC कसं खाली झाले त्याचं मूळ कारणच अभिषेक बॅनर्जी होता पश्चिम बंगालमध्ये. तसं महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे पण एक अभिषेक बॅनर्जी आहे, त्याच्यामुळे उबाटा खाली होत आहे आणि हे त्याचे परिणाम आहेत. आता काय